तर गुइलन-बॅरी सिंड्रोमच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। ते पुण्यामध्ये बोलत होते। पुण्यातील रुग्णांची संख्या आता 74 वर गेली आहे। 9 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत। गुइलन-बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त लहान मुलं आहेत आणि वृद्धांचा सुद्धा समावेश आहे। सध्याच्या क्षणातल्या पुण्यातल्या रुग्णांची संख्या ही 74 वर गेलेली आहे। 9 जण यातले व्हेंटिलेटरवर आहेत। जीबीएस या आजारामुळे आता सगळ्यांचं टेन्शन वाढतंय। मात्र सगळ्या रुग्णांवर मोफत उपचार करणार अशी घोषणा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। ते पुण्यामध्ये बोलत होते। राज्य सरकारकडून जीबीएस या आजाराची लागण झालेल्या सगळ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत। अजित पवार यांनी ही घोषणा केलेली आहे। अजित पवार पुण्यामध्ये बोलत होते आणि तेव्हा त्यांनी ही घोषणा केली। सध्याच्या क्षणाला पुण्यातल्या रुग्णांची संख्या जीबीएस आजाराची 74 अशी झालेली आहे। यातले 9 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि सगळ्यात जास्त संख्या ही लहान मुलं आणि वृद्धांची आहे। जीबीएसचा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग काल सुद्धा एक टीम जिथे निष्कर्षाप्रत आली। ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल। या जीबीएसला यापूर्वी सुद्धा खरं तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता, परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष 2 वर्ष 3 वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा आपण त्याला कव्हरेज देतोय। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही।